कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी रुचा. आपल्या नाशिक चॅनल वरती तुम्ही हा शो बघत आहात आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला कुठला शो असेल तर तो म्हणजे आयुर्वेदावर बोलू काही. वेल, या शो मध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात ते नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? एकदम मस्त. क्या बात आहे. आणि मागच्या एपिसोड पासून आपण 16 संस्कार हा एक खास टॉपिक घेतलेला आहे आणि आता सर प्रत्येक एक टॉपिक वर विश्लेषण करणार आहे. सो सर त्यातलाच पहिला टॉपिक आपण घेणार आहोत. पण माझं जरा कन्फ्युजन आहे. तुम्ही 16 संस्कार कोणते आहेत ते आम्हाला सांगितलेलं आहे. संस्कार म्हणजे नेमकी काय त्याबद्दल आपण मागच्या एपिसोड मध्ये चर्चा केली होती. पण मला असं विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं होतं की आपण पहिला एपिसोड गर्भाधान संस्कार हा पहिला संस्कार यावर बोलणार आहोत. पण विवाह, कारण लग्नापासून सगळी सुरुवात होते, सो विवाह संस्कार हा पहिला का नाहीये? तर ॲक्च्युली व्यासांनी लिहिलेले जे संस्कार आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे जर आयुर्वेदाचं घेतलं तर मूल जन्माला आल्यानंतर पहिला ओंकाराचा शब्द आणि जिभेवरती ओंकार काढणं हा पहिला संस्कार आहे. पण व्यासांचे संस्काराबद्दल आपण म्हटलं, आपण एक दोन संस्कार इलॅबोरेट करूया की ज्या वेळेला व्यासांचे संस्कार आणि आयुर्वेदाचे संस्कार हे दोन्ही मिश्रित झाले त्यावेळेला त्याला विस्तीर्ण स्वरूप आलं. आणि धर्मशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र नेहमी हातात हात घालूनच चालतंय. त्यामुळे धर्मशास्त्राने नेहमी त्यांचं मांडताना भले संस्कार असो भले प्रसाद असो काही असो त्यांचं मांडताना आरोग्य शरीराचा आणि मनाचा हा पहिला उद्देश ठेवला. आता ज्या वेळेला गर्भधान हा संस्कार आहे पण गर्भधानाच्या अगोदर विवाह संस्कार नाही केला, कारण ज्या वेळेला संपूर्ण आपलं आयुष्य जातं आणि त्याच्यानंतर मृत्यू होतो त्यावेळेला लोप पावतो आपण. त्या लोप पावल्यानंतर त्या आत्म्याची निरुक्ती त्या शरीरामध्ये होते असं पंचभौतिक शरीरामध्ये. आणि साहजिकच आहे आत्मा जर नाही आला तर केवळ शरीर निर्माणच नाही होणार. आणि त्याला आता कित्येकांनी डॉक्टर्स पण बघत असतील तर बऱ्याच वेळेला आपल्याला हार्टची फ्लिकर ॲक्टिव्हिटी दिसत नाही. हार्ट ॲक्टिव्हिटी नॉट सीन, फ्लिकर नॉट सीन, आणि असं करून ते टर्मिनल ॲबॉर्शन म्हटलं जातं. आता म्हणजे काय इथे त्यावेळेला कोण देणार आहे तर तो आत्मा आहे. म्हणजे तुम्ही सायन्स बघा, सायन्सचा विषय बघा. कारण आज आपण आपल्या लॅबमध्ये मनुष्य निर्माण करू शकतो का? मनुष्य निर्माण करू शकतो पण त्याला आत्म्याची निरुक्ती आवश्यक आहे. आणि म्हणूनच गर्भधान संस्कार हा पहिला संस्कार आपल्याकडे केला की ज्यावेळेला विवाह झालेला आहे. मग विवाह झालेला असताना गर्भधान संस्कारामध्ये काय काय केलं तर गर्भधान संस्कार होताना त्या विवाहानंतर स्त्रीबीज आणि पुरुषबीज याच्यावरती संस्कार सांगितले. म्हणजे बघा, आणि ज्या वेळेला हे संस्कार सांगितले स्त्रीबीज आणि पुरुषबीज त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की या दोघांच्या संसारासाठी उत्तम संसारासाठी हे दिलेला संस्कार आहे. पण उत्तम संसार व्हावा याच्यासाठी वेगळा संस्कार नाही सांगितलाय, तो अभिप्रेत आहे. तो धर्मशास्त्राला अभिप्रेत आहे की ज्या वेळेला विवाह बंधनात एकत्र येतात त्यावेळेला, आणि विवाह बंधनाचे संस्कार आपण घेणारच आहोत. म्हणजे त्यावेळेला सप्तपदी म्हणजे काय आणि विवाहाचे, आता लग्न तर सगळ्यांनीच केलेली आहेत पण विवाहाचे जे श्लोक आहेत ते कदाचित कोणीच ऐकलेले नसतील. पण ते ऐकले असते तर कदाचित आणखी वेळ जायला. आणि म्हणूनच तो गर्भधान संस्कार म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला नवीन निर्मिती करायची आहे, तुमच्यापासून नवीन निर्माण करायचं आहे. आणि ते नवीन निर्माण शरीर करण्यासाठी एक जीव निर्माण करण्यासाठी तुमच्या दोघांना शास्त्राने एक अभिप्रेत सांगितलेला आहे, आहार विहार आणि चर्या. आणि मग त्या आहार विहार आणि चर्या याच्यामध्ये सगळं निगडीत आहे, ते म्हणजे सुखी संसाराचं. क्या बात आहे. सो श्रोते हो, आता सावधान, कारण की आता आजच्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं जर का गुड न्यूज तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तुमच्या घरामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तर आजचा हा एपिसोड त्यांना तुम्ही जरूर पाठवा, बघायला लावा, कारण की खूप छान छान गोष्टी सांगणार आहेत. अर्थातच आजचा आपला पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार. काय सांगायचं, सुरुवात कुठून करायची? गर्भाधान संस्कारामध्ये आहार विहार हे पहिलं आहे. म्हणजे तुमचं ज्याच्यातून निर्मिती होणार आहे. म्हणजे बघा, आपलं एखादं मशीन आहे, त्या मशीनमधून आपण एखादा प्रोडक्ट बाहेर काढतो तर त्या मशीनीची मशागत, ते मशीन त्या पद्धतीने उत्तम पद्धतीने देणं आणि नंतर त्या मशीनने प्रोडक्टिव्हिटी देणं हा विषय आहे. मग त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी देणारं कोण आहे? प्रोडक्टिव्हिटी देणारे स्त्रीचं गर्भाशय आहे.
प्रोडक्टिव्हिटी, पुरुषाचा रोल काय आहे? पहिल्यांदा पुरुषाची पुरुष बीज चांगलं राहणं, स्त्रियांचं स्त्री बीज चांगलं राहणं, त्याच्यानंतर पुरुष बीज आणि स्त्री बीज एकत्र येणं, आणि मग एकत्र आल्यानंतर लक्षात घ्या, शास्त्र लक्षात घ्या, एकत्र आल्यानंतर ते स्त्री बीज स्त्रीच्या शरीरात वाढतं, म्हणजे गर्भाशयात वाढतं. पण या गर्भाशयात वाढताना शास्त्राने त्या पुरुषाने त्या स्त्रीला 9 महिने काय करायचं हे अभिप्रेत केलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की स्त्री जाते आहे, ती डॉक्टरकडे जाते आहे, ती तिचं खात आहे, असं शास्त्राला अजिबात अभिप्रेत नाही आहे. कारण त्याचा परिणाम हा गर्भावरती होणार आहे. अर्थातच स्त्रीबीज आणि पुरुष बीज हे 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 प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार विभिन्नता होऊ शकते ती वैद्यांकडून. पण त्याच्यामध्ये चांगलं म्हणजे सगळ्यात चांगलं मला पहिलं सांगावं असं वाटेल की दूध हे गर्भिणीने प्यायलं पाहिजे. गर्भिणीपेक्षा अगोदर हे स्त्री आणि पुरुषाने प्यायला पाहिजे. आणि म्हणूनच कित्येक चित्रपटांमध्ये लग्न झाल्यानंतर तो ग्लास घेऊन जी स्त्री येते ना, तो चित्रपटाने दिलेला आपल्यावरती संस्कार आहे, पण तो आपण लक्ष नाही दिला करा. नाहीतर तो ग्लास घेऊन ती येते, त्याच्यामध्ये केशर असतं, त्यामध्ये काय काय पंजाबीच्या याच्यात तर मस्त तो पिस्ता असा मसाला असतो. आणि हा का बरं? कारण शुक्रवर्धक जर का श्रेष्ठ असेल तर ते क्षीर आहे, क्षीरमध्ये दूध. आणि स्त्रियांसाठी आवश्यक असलेलं, त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे लग्न झालेल्या स्त्रीला आवश्यक असलेलं जे तिचं फर्टिलिटी सिस्टीम चांगली करणं, पुनरुत्पादन क्षमता, पुनरुत्पादन संस्था चांगलं करणं, याच्यातलं श्रेष्ठ द्रव्य आहे दूध. आणि म्हणूनच त्या दुधाचं महत्त्व आहे. म्हणजे दूध हा पहिला संस्कार आपल्यापासून तयार होतो, म्हणून त्या दुधाला महत्त्व आहे. आणि दुधाला का महत्त्व आहे? आता बघा, आता इथे मात्र एक मला सांगू इच्छितो की दूध हे एक आहार आहे. मग त्याच्यामुळे रात्री झोपताना दूध घेणं हे केव्हा अभिप्रेत आहे? ज्या वेळेला आहार आणि दूध याच्यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर आहे. आता इथे जर का नाईट शिफ्ट करून आलं किंवा काय करून आलं तर तुमचं दुधाचं जे सेवन आहे ते संध्याकाळचं करायला पाहिजे, संध्याकाळचं. कारण तेच सेवन तुम्ही संध्याकाळी करा, कारण तुम्हाला रात्र मिळणार नाही जेवण आणि झोप. तर जेवणानंतर लगेच जर तुम्ही दूध घेतलं तर ते दूध जड पडणार. आणि मग त्याला काही लोक इंटॉलरन्स वगैरे असे बोलायला तयारच आहेत सगळे की ग्लुकोज इंटॉलरन्स. पण पहिला प्रश्न हा आहे की ज्या दुधावरती आपण सगळे, ज्या दुधावरती पहिले 6 ते 9 महिने वर्षभर ज्या दुधावरती राहिलो आहे, त्या दुधाचं इंटॉलरन्स आपल्याला होणार कुठून? हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे ते आपण जर दूध घेतलंच नसतं समजा, तर आपण नसतोच इथे, तुम्ही नसतो, आम्ही नसतो, रुचा नसती, बोलायलाच नसतो. कारण त्यावेळेला कसं काय होणार आहे? मग हा दुधाचं बघा इंटॉलरन्स कुठे, हा वेगळा विषय आहे खरा. पण दूध हे संस्कारांमध्ये सगळ्यात पहिलं. आणि असं म्हटलं जातं की भूतलावरचं अमृत जर असेल तर ते दूध आहे. हां ठीक आहे, दुधाचे वेगवेगळे प्रकार आहेत, दुधाचे प्राण्यांचे प्रकार आहेत. आपण फक्त म्हशीचं गाईचं घेतो. म्हशीचं दूध हे शास्त्रकारांना अभिप्रेत आहे, कारण ते शुक्रवर्धक आहे म्हणून ते स्त्रीला चांगलं आहे. म्हणजे हा तिकडचा रुचा पहिला संस्कार झाला तिथे. आणि मग तुमच्या व्यक्ती प्रकृतीप्रमाणे तुमचं स्त्रीबीज आणि पुरुषबीज कसं चांगलं करणार आहात तुम्ही. मग त्याच्यामध्ये गर्भस्थापक गोष्टी तुम्हाला आहारातल्या कमी करायच्या, वाढवायच्या आहेत. आणि गर्भनाशक या गोष्टी कमी करायच्या. त्याच्यामध्ये ब्रॉडली काही गोष्टी आहेत, पण प्रकृती अनुसार बदलतं. कारण दुष्यम देशम बलम कालम, आपल्याला जितके देश आहेत तितक्यांचं खाणं वेगळं आहे. पण काय करू नये हे तर महत्त्वाचं आहे ना, की मिनिमम कमीत कमी काय करू नये. बाकीचं तर ब्रॉड झालं, पण कमीत कमी त्याच्यामध्ये पुरुषाने कसं वागायला पाहिजे. पुरुषाने पहिलं क्षीर घेतलंच पाहिजे. मग ज्या वेळेला आपण आता आहार विहाराकडे जाऊ, कारण आहार विहार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुमच्या पहिला धातू, सप्तधातू कुठचे आहेत लक्षात घ्या. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल रस, त्याच्यातून रक्तापासून रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आहे. सप्तधातूंचं हे शरीर आहे. म्हणजे रस कोणापासून तयार होतो? तो आहारापासून. आणि रसापासून मग शुक्रापर्यंत. मग तिथे आयुर्वेदाने सांगितलेली कन्सेप्ट आहे, तात्काळ कुठच्या धातूला वृद्धी करतो, कुठचा आहार आहे, मग तिथे आहे. मग आता इथे ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर गर्भधान संस्कार तेव्हापासून चालू होतो. मग त्यावेळेला कोणी काय करू नये, तर पहिलं आपण पुरुषाकडे येऊया. पुरुषाकडे बीज आहे, पण हे बीज कसं चांगलं करायचं
त्याची मशागत कशी करायची, ती अगोदर कशी झाली पाहिजे. तुम्ही अगोदर भले काही केलेलं असेल, पण तुम्हाला तुमच्या पुढच्या निर्मितीसाठी तरी चांगली मशागत आवश्यक आहे. आणि ती मशागत करणं ही काळाची गरज आहे मी म्हणतो. कारण सगळ्यांनी कोविडचा इरा बघितलेला आहे आणि सुदैवाने आपण भारतात आहोत की ज्या ठिकाणी आपले हे 16 संस्कार आहेत, या संस्कारांनी आपल्याला सप्तधातूंना चांगलं चकचकीत करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि हे का नाही आपण अवलंबायचं. खरी गोष्ट आहे. सो बघा, असं म्हणतात की गर्भाधान स्त्रीला खूप साऱ्या गोष्टी पाळाव्या लागतात, पण असं नाहीये. सुरुवात पुरुषापासून होतीये. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पण आजचा एपिसोड पूर्णपणे बघा. इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलत आहे. नमस्कार, वेलकम बॅक. तुम्ही बघताय आपलं नाशिक आणि त्यावर आयुर्वेदावर बोलू काही. त्यामध्ये मी आहे रुचा आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत वैद्य विक्रांत जाधव सर. आणि 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार आज आपण बघतो आहे, त्याचं नाव आहे गर्भाधान संस्कार. सो जसं मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी मी म्हटलं होतं की स्त्रियांबरोबरच पुरुषांनाही या संस्कारामध्ये खूप महत्व आहे आणि त्यांनाही खूप साऱ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ओव्हर टू यू सर. सो पुरुषांनाही तेवढाच महत्व दिलेलं आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये. फक्त हे स्त्रियांचं काम नाही, तर पुरुषांनी पण काय काय करायचंय, डूज अँड डोंट्स पण सांगितलेले आहेत. सो काय आहे हे खरं तर बघा, पुरुषाचं नाव म्हणजे आपल्याकडे शास्त्र कोणी काढलं मला माहीत नाही, पुरुषाचं नाव लावणं. पण आता सगळ्यांनी सांगितलं आई आणि वडिलांचं नाव लावणं. आणि ही गोष्ट खरी आहे. कारण आईचं स्त्री बीज आणि पुरुषाचं पुरुष बीज याच्याशिवाय निर्मिती होत नाही. मग नाव एकाचंच का बरं असं आहे. बरं, नाव एकाचं असेल तर पुरुषांनी पण मेहनत तेवढी घेतली पाहिजे. आता पुरुष बीज चांगलं असणं याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जर काय करू नये हे आपण पहिल्यांदा घेऊया. कदाचित ते काही लोकांना कटू वाटेल, पण काय करू नये आणि कशाचा दुष्परिणाम होतो. अनेकांना वाटतं की हे घेतल्याने मला तर काही होत नाही. उरला प्रश्न पुरुष बीजाचा, तर पुरुष बीजाचा त्याच्यावरती तात्काळ परिणाम होतो, तात्काळ. आणि त्याच्यामध्ये विकृती येऊ शकते. आणि लोकांनी बघितलेलं आहे, म्हणजे आज आपण बघतो असंख्य विकृतीचे प्रकार आहेत, असंख्य. म्हणजे शास्त्र कमी पडायला लागलं, नवीन व्याधी येत आहेत, तर त्यामुळे तुमचं पुरुष बीज उत्तम असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे आपण ब्रॉडली घेऊया की पटकन पुरुष बीज कशामुळे छान होऊ शकतं. आणि पुरुष बीज चांगलं होणं गरजेचं आहे ना. मग पुरुष बीजाचं पहिलं जसं सांगितलं तसं दुधाचं सेवन आपल्याकडे म्हणून तर आपल्याकडे नैवेद्य पहिला दुधाचा दिला जातो की जेव्हाने दूध घेतलं, देवाने घेतलेलं आहे. देवाला जे पाहिजे असतं ते दूध, आणि त्याच्यानंतर जे मिळालं ते पंचामृत. ते पंचामृताचे आणखी वेगळे फायदे आहेत. मग दूध आणि दुधामध्ये टाकून केशर. आपल्याकडे केशर ही उत्तम सांगितलेलं आहे. केशर फक्त रंग देण्यासाठी नाही आहे श्रीखंडाला. केशर ही दूध आणि केशर हे पक्वान्न म्हटलं जातं, पण दूध आणि केशर हे तुमच्या शुक्राला अतिशय सुंदर करणार आहे, शुक्राची वृद्धी करणार आहे, शुक्र वृद्धिकर आहे, शुक्राचे गुणधर्म वाढवणार आहे. त्याबरोबर कशामुळे मग मधुर रस जेवढा आहे हा सगळा शुक्राकडे जातो, मधुर रस. त्याच्यामुळे तुम्हाला जगातलं एकही शहर असं मिळणार नाही की ज्या ठिकाणी मधुर रसाचा पदार्थ नाही. कुठचंही घ्या जगात, म्हणजे जगातलं कुठचंही शहर घ्या, एकसुद्धा शहर, एकसुद्धा देश असा मिळणार नाही की ज्या वेळेला तिथे मधुर रसाचा वापर केला जात नाही. तो आहे, तो भले आता तुम्हाला कुठच्याही आपण UAE मध्ये जाऊ, मांसाहाराचा वापर करतो, पण मांसाहाराबरोबर मधुर रसाचा वापर केला जातो त्याच्यात. म्हणजे हा मधुर रस किती महत्त्वाचा आहे हे माहिती आहे. आता मधुर रसासाठी तुम्हाला मग आपल्याकडे सगळे चांगले तूप, तेल, दूध, दही, ताक, मलई, विविध प्रकारच्या खिरी असे अनेक असंख्य सांगितले, पण या स्त्रीकडे जातात पुन्हा. पण दूध आणि केशर हे पुरुषाकडे जातात. दुसरा एक भाग आहे, कित्येक गेल्या 2-3 तपापासून त्या भाताला खूप नाराज करून टाकले. तांदळाने हे होतं, तांदळाने ते होतं. का बरं? आता ब्लॅक राईस खाणं, ब्लॅक राईसची पद्धत आहे. आपल्याकडे तांदूळ श्वेतच म्हटलं. कोणाच्या लग्नात काळ्या तांदळाने अक्षता टाकल्या आहेत का? नाही टाकले. श्वेतच, अक्षत हे श्वेत आहे. त्यामुळे तांदळाला खूप महत्त्व आहे. तिसरं एक महत्त्वाचं बघा, याचा रंग पण बघा, इथे कलर थेरपी पण लागते. म्हणजे तेव्हा दूध, तांदूळ आणि तिसरा मी सांगणार आहे तो खोबरं. आता याची कलर थेरपी बघा, शुक्राचा रंग श्वेत आहे,
आणि हे सगळे श्वेत आहेत. आता श्वेत आहेत म्हणून काम करणं असं नाही आहे. साखर पण श्वेत आहे, तिथे पण मधुर रस गेला. आता तिथे पण आता हे जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला यांचा डायरेक्ट संबंध म्हणजे हे सरळपणे शुक्रवर्धक आहेत. आणखी वेगळ्या पद्धतीने शुक्रवर्धक असतं. त्यामुळे तुमचं आहारामध्ये या गोष्टी असणं आवश्यक आहे सगळ्यात पहिलं. म्हणजे आपण जास्त आणखी भाज्यांचे प्रकार प्रकृतीप्रमाणे बदलतात, पण आज प्रत्येक घराघरात भाजी करण्याची प्रथा वेगळी आहे. पण एक ठामपणे सांगतो की पालेभाज्या या शुक्रवर्धक नाही आहेत. म्हणूनच पालेभाज्या नंतरच्या काळात आपल्याकडे सांगितल्या आहेत. नंतरच्या काळात त्या पहिल्या फळभाज्यांना खूप महत्त्व आहे. आणि फळभाज्यांमध्ये ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये अर्थातच कोबी, सुरण, पडवळ अशा पद्धतीच्या फळभाज्या आहेत. आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल मांसल गुण खूप जास्त आहे. मांसल गुण आणि मांसल गुण जास्त असल्याकारणाने आणि इतर गुणधर्म असल्याकारणाने ते शुक्रावरती काम करतात. आता या भाज्यांना कसं तयार करणं हे मात्र आहे. तुम्हाला माहिती आहे का, मेथीची भाजी 2 प्रकार आहेत. एक 2 पानांची मेथी पण आहे, ती शुक्रवर्धक आहे. आणि पुन्हा एकदा कलर थेरपीकडे येतो. मेथी 2 पानांची आहे, तिचा दांडा पांढरा आहे आणि ही वाळूत येते अर्थातच. आणि ती कोकण आणि त्या भागात मिळते, म्हणजे मुंबईला पण चांगल्या पद्धतीने मिळते. पण ह्या मेथीची भाजी करण्याची प्रथा वेगळी आहे. या मेथीच्या भाजीमध्ये फार तण असतात, वाळू असते, ती वाळू काढली जाते, पण त्याच्यात बटाट्याचा वापर केला जातो. पण ही शुक्राला काम करते. तर अशा पद्धतीने हाच आहार स्त्रीच्या बाजूने जातो. मग स्त्रीच्या बाजूने मला सांगावं असं वाटेल, तुम्हाला माहिती आहे का गर्भधारणासाठी श्रेष्ठ भाजी कुठची? तर गर्भधारणासाठी श्रेष्ठ भाजी जर कुठची असेल तर ते केळफुलाची भाजी आहे. केळाचं फूल लगेचच तुम्ही कॉम्प्युटर मोबाईलवर टाकावं लागेल तुम्हाला, कारण आज केळाचं फूल बघणं, केळाचं फूल ऐकणं हे बाहेर झालेलं. म्हणजे केळी जिथे विकली जातात, जिथे उगवतात, जो केळाचा प्रांत आहे, म्हणजे केळाचा सांगावं असं वाटतं जळगाव हा केळाचा प्रांत आहे, तिकडे आज केळ्याच्या फुलांची भाजी करणं हे नवीन लोकांना जमत नाही. केळ्याच्या वाडी पण लक्षात घ्या, पुन्हा एकदा ताजं आपण बोलतो ते पहिल्या संस्काराबद्दल. इथे हा सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते, इथे ताज्याला खूप महत्त्व आहे. इथे शेळं अन्न अभिप्रेत नाही आहे. लक्षात घ्या का अभिप्रेत नाही आहे? कारण सरळ आहे ना, तुम्ही एखादी गोष्ट ठेवा ना खूप काळ, त्याच्यातलं सगळं गुणधर्म 50% होऊन जातात. फ्रीजमध्ये अन्न ठेवलं जातं, पण लक्षात घ्या त्याच्यातले गुणधर्म, मी तुमच्याला गुणधर्माबद्दल बोलतो, मी संख्यात्मक बोलत नाही आहे. तर गुणधर्म हे 50% कमी होतात. ही अट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही. तर त्यामुळे मग ते केळ्याची भाजी, ही केळफुलाची भाजी ही स्त्रीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि ती मला असं वाटतं की प्रत्येक विवाहित स्त्रीने तिच्या घरात आठवड्यातून 2 वेळा केळ्याची भाजी केलीच पाहिजे. आणि ती पचायला हलकी आहे. केळ्याची भाजी ट्रायग्लिसराईड नाही वाढवत, केळ्याची भाजी कोलेस्ट्रॉल नाही वाढवत, काहीच नाही वाढवत. आणि म्हणूनच केळी पण तशीच आहे, केळी शुक्रवर्धकमध्ये येतात. आणि म्हणूनच केळ्याचं शिकरण आपल्याकडे हे श्रेष्ठ सांगितलं आहे. पहिल्यांदा जर गोड पदार्थ कुठचा होता, कुठच्या श्रावणातला गोड पदार्थ, श्रावणी सोमवार सोडताना, गुरुवार सोडताना, तर ते केळ्याचं शिकरण आहे. केळ्याच्या शिकरणासारखं उत्तम शुक्रवर्धक काहीच नाही आहे. म्हणजे जे लोक ज्यांना, आणि केळ्याच्या शिकरणामध्ये लक्षात घ्या खूप लोक त्याच्यात साखर टाकतात. केळी ही मुळात मधुर रसात्मक आहे, त्याच्यामुळे मूळ शास्त्राला साखर अभिप्रेतच नाही आहे. गोड केळी अभिप्रेत आहे आणि म्हणूनच पिवळ्या केळ्यांचा वापर त्याच्यात केला जातो. तर इथे पालेभाज्या या कनिष्ठ आहेत या पहिल्या संस्काराच्या बाबतीत, आणि त्यामुळे फळभाज्या या श्रेष्ठ आहेत. खाण्यामध्ये वापर कुठचा जास्त व्हायला पाहिजे, तर तो खोबऱ्याचा व्हायला पाहिजे. भात आवश्यकच आहे. लक्षात घ्या तुम्हाला अक्षता या तांदळाच्याच पडलेल्या आहेत, त्यामुळे तो तांदूळ फलो आप याच आशीर्वचनाने पडलेला आहे. त्यामुळे भात हा नियमित आवश्यक आहे. आणि दूध भात घेण्याची जी एक प्रथा आहे, तर कित्येकांना आहाराच्या शेवटी दूध भात घेणं हे वाटतं, पण लक्षात घ्या तुम्ही जे घेताय ते दूध शुद्धी करणार आहे. आज ॲसिडिटीच्या भरमसाठ केसेस आहेत, पण दूध भात हा तुमच्या सगळ्या ट्रॅकला शुद्ध करतो आणि त्याच्यामुळे तुमची सात्विकता वाढवतो. त्याच्या अगोदर तुमचे तामसी आहार, जो आपल्याकडे आहारामध्ये मसाले आले, आता मसाले आल्यानंतर राजस आला, तामसी आला, तर या मसाल्यांवरती ओव्हर पॉवर करणारा तो दूध भात आहे.
आणि हा दूध भात ही प्रथा आहे, ही प्रथा आहे. याला मी संस्कार म्हणेन, पण संस्कार ही आहार्य, ज्यावेळेला आपण आहार्य संस्कारांकडे येऊ त्याच्यामध्ये हे येतं. आणि त्यामुळे दूध भात हा शेवटी व्हावा की जेणेकरून पुन्हा एकदा तुम्हाला सत्वतेची तेज मिळावं तुमच्या शरीराला आणि त्याबरोबर तुमचं पुढचं शरीर उत्तम राहावं. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आणखी खूपसे आहेत. तर मी तर सांगेन की एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलर भाज्यांबद्दल विचारायचं असेल त्यांच्या घरात होणाऱ्या, कारण आज भाज्या जर माझ्यासमोर काढल्या तर 52 प्रकारच्या भाज्या आहेत. आता 52 प्रकारच्या भाज्या, त्यातही प्रत्येक घराघरात निर्माण होणारी वेगळी आहे भाजी. म्हणजे मेथीची भाजी कशी केली जाते, उसळी कशी, काही लोक आल्या लसण्याचं टाकतात, काही लोक नुसतं टाकतात, काही लोक नुसता मसाला टाकतात, काही लोक काळ्या मसाल्याचं वाटप टाकतात, काही लोक खोबऱ्याचं वाटप टाकतात, काही लोक फक्त खोबरं किसून टाकतात. असं असंख्य प्रकार आहेत. त्याच्यामुळे जर एखाद्याला प्रश्न असेल तर उलट आपल्याला सांगायला आवडेल त्या भाज्यांबद्दल. तर या भाज्या म्हणजे थोडक्यात काय, फळभाज्या श्रेष्ठ, याला दूध आणि दुधाचे प्रकार श्रेष्ठ, याला किंवा कुठच्या पहिल्या गर्भधान संस्काराला, हा झाला आहार. आणि त्याच्यानंतर मग विहाराचा विषय येतो. क्या बात आहे. म्हणजे बघा, आजचा पहिला संस्कार होता आपला गर्भधान संस्कार आणि त्यातल्या पहिल्याच गोष्टीवर आपला अख्खा एपिसोड झालेला आहे. अजून तर पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. अजून भरपूर साऱ्या टॉपिक्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी या एपिसोडच्या बाकी आहेत ज्या आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे पुढचाही एपिसोड बघायला अजिबातच विसरू नका. आता आपण पुन्हा घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि पुढे वळणार आहोत आजच्या एका प्रश्नाकडे. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. वेलकम बॅक. आपलं नाशिक तुम्ही बघताय आणि त्यामध्ये शो सुरू आहे आयुर्वेदावर बोलू काही. मी आहे रुचा आणि माझ्यासोबत आहेत वैद्य विक्रांत जाधव सर आणि स्नेहा शिंपीजी यांनी आपल्याला एक प्रश्न पाठवलाय. सर, चहा कसा करायचा हे तर तुम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेला की आलं आणि गवती चहाचा उपयोग कसा करायचा, पण बिर्याणी बद्दल तुम्ही काहीतरी सांगणार होतात आणि स्नेहा शिंपींचा तोच प्रश्न आहे की बिर्याणीमध्ये सुद्धा आपण खूप सारे मसाले टाकत असतो, खूप सारे जिन्नस त्याच्यामध्ये आहेत. सो त्याची एक्झॅक्टली पद्धत कुठली आहे? खरं तर बिर्याणी हा खूप मस्त विषय आहे. बिर्याणी ही कॉन्सेप्टच चांगली आहे. भारतीय आहारशास्त्र याच्यामधला जर तुम्ही गाभा बघितला तर खूपच उत्तम पद्धतीने आहे. मसाले हा प्रकार फक्त भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश याच्या पलीकडे मसाले नाही आहेत. आणि आपल्याकडे मसाले हे आपले आहेत. म्हणजे ज्या वेळेला जर तुम्ही म्हटलात की बऱ्याच वेळेला आपण कोविडचा इरा होऊन गेला, सगळ्यात कमी पेशंट आपल्याकडे का आले तर आपल्या मसाल्यांमुळे. जो तुम्ही एक वेगळं अँटीव्हायरल म्हणून घेत होता ते दगडफूल होतं, ते दगडफूल आपल्या मसाल्यातलं आहे. आता बिर्याणी ही किती सुंदर कन्सेप्ट आहे बघा. याचं प्रिपरेशनचं बघा, म्हणजे आपल्याकडे प्रिपरेशन खूप मस्त एक दिलेले आहेत. म्हणजे इडली करण्यासाठी ते वाटणं, मग ते पीठ लावणं, असे वेगवेगळे प्रिपरेशन्स आपल्याकडे आहेत. म्हणजे शेवगा असाच सोलणं, भोपळा असाच कापणं, म्हणजे तो उभाच का नाही कापायचा म्हणजे वगैरे असे. पण त्याला एक शास्त्रीय महत्त्व आहे. तर बिर्याणी हा दम बिर्याणी आपल्याला कित्येकांना माहिती असेल नसेल, पण दम लावणं म्हणजे ते सील करणं. आपलं भांडं हे सील करणं. ते कशासाठी करणं तर दम जेव्हा लावतो आपण बिर्याणीला त्यावेळेला, म्हणजे व्हेज असो की नॉन व्हेज इथे, तर त्यावेळेला खाली आपण मसाला टाकतो, तो कच्चा असतो. म्हणजे तो शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये स्पायसेस खूप मोठ्या प्रमाणात असतात. स्पायसेस म्हणजे आपल्याकडे लवंग असेल, दालचिनी असेल, काळे मिरे असेल, हे सगळे स्पायसेस त्याच्याकडे, त्याला सुगंध तसा येतो. आणि त्याच्यावरती परत एकदा भाज्या टाकून किंवा नॉनव्हेज टाकून त्याच्यावरती भात ठेवला जातो. आता आणि नंतर तो दम लावला जातो. आता हा दम लावल्यानंतर त्याला शिजवतात. आणि हे जे स्पायसेस आहेत, मी मागच्या वेळेला बोललो होतो की स्पायसेस जेवढे आहेत त्याच्यामध्ये ऑइल्स आहेत. या तेलांवरती ती बिर्याणी आपली तयार होते. आणि म्हणूनच त्या दम बिर्याणीला महत्त्व आहे. ज्या वेळेला ते उघडलं जातं त्यावेळेला आहा तो सुगंध, कारण तो मसाल्याचा सुगंध आहे. आणि तो काळा मसाले, खडे मसाले हे तशीच्या तशी आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही त्याला उष्णता देणार त्यावेळेला त्याच्यामधनं ते येणार. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज बिर्याणी. आणि हैदराबादमध्ये ती मोठ्या प्रमाणात केली जायची आणि म्हणून ते मोगलांचं नाव दिलं. पण आपल्याकडे सुद्धा मसाले भात आणि ही प्रथा तशीच होती, फक्त ती पुढे नाही आली. सगळ्यात पहिलं मी सॉरी म्हणतेय कारण की श्रावण सुरू झालाय, बऱ्याच जणांची बिर्याणी बंद झाली असेल, पण सरांच्या या सगळ्या वर्णनावरनं सगळ्यांना आता इच्छा झाली असेल बिर्याणी खायची. पण थोडा दम धरा तुम्ही. दम खाण्यासाठी
सो असेच इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्याकडे जर का असतील, तुम्हाला सरांना काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकणार आहात आणि सर त्याच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देतील. तुमच्या शंकांचं निरसन सर नक्कीच करतील. त्यासाठी नंबर दिलेला आहे. आता आपली भेट होणार आहे आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये, कारण की आजच्या टॉपिकचा बराचसा भाग अजूनही बाकी आहे. सो तो आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. नमस्कार.